So last time we have studied the Wheatstone's network. Now let's see what are the applications of the Wheatstone network. Applications of Wheatstone's network. Okay, applications of Wheatstone network. In this, the first application is to measure unknown resistance. To measure unknown resistance. Okay, to measure unknown resistance. So this is the first application. So by using Wheatstone network, we can measure if there is any unknown resistance, we can measure that. Okay, and to measure unknown resistance, we can use two instruments here. Okay, that is meter bridge. First is meter bridge. And second is the post office box. Okay, म्हणजे Wheatstone नेटवर्कच्या साहाय्याने आपल्याला एक अननोन रेझिस्टन्स मेजर करता येतो आणि अननोन रेझिस्टन्स मेजर करण्यासाठी Wheatstone नेटवर्कचा एक मॉडिफाईड फॉर्म आहे. ओके, त्याचा आपण यूज करतोय. ओके, Wheatstone नेटवर्कचा फर्स्ट मॉडिफाईड फॉर्म आहे दॅट इज मीटर ब्रिज. ओके, मीटर ब्रिज इज द फर्स्ट application or first modification, and second is the post office box. So this is the first application, and second application to measure temperature. Temperature measurement साठी देखील हे वापरू शकता तुम्ही. किंवा थर्ड फॉर फोर्स मेजरमेंट. फोर्स मेजरमेंट साठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. सो दिस बेसिक यूज जो आहे तो टू मेजर अननोन रेझिस्टन्स हा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त टेम्परेचर मेजरमेंट, फोर्स मेजरमेंट साठी देखील काय करू शकतो आपण, हा Wheatstone नेटवर्क यूज करू शकतो. सो लेट्स नाउ स्टडी द मीटर ब्रिज. मीटर ब्रिज. Now the diagram of the meter bridge is like this. Okay, first of all, let's draw the diagram of the meter bridge. मीटर ब्रिज. आता मीटर ब्रिजचं कसं कन्स्ट्रक्शन आहे बघा, मी सांगतोय त्या पद्धतीने डायग्राम ड्रॉ करायचे आणि त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. आता याला मीटर ब्रिज असं का म्हटलं जातं, तर पहिली गोष्ट म्हणजे मीटर ब्रिज का आहे, इट इज इथं पॉइंट कन्स्ट्रक्शनचे पॉइंट्स पण सायमल्टेनियसली मी लिहितो इथं. कन्स्ट्रक्शन ऑफ द मीटर ब्रिज. कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा मीटर ब्रिजचं. पहिली गोष्ट म्हणजे meter bridge is modified form of the Wheatstone network and it works on the principle of Wheatstone network. Okay, so it is modification. It is modification of Wheatstone network. It is modification of Wheatstone's network and works on the principle of Wheatstone network.
ओके, हा पहिला महत्वाचा पॉइंट आहे मीटर ब्रिजशी रिलेटेड. इट इज मॉडिफिकेशन ऑफ हेडस्टोन नेटवर्क अँड इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ हेडस्टोन नेटवर्क. ओके, now why it is called as meter bridge? Because it consists of 1 meter long resistance wire. Okay, so meter bridge चा महत्वाचा एक एलिमेंट आहे तो म्हणजे काय, 1 मीटर लांबीची एक रेजिस्टन्स वायर असते. ओके, 1 मीटर लॉंग रेजिस्टन्स वायर असणार आहे. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ so this meter bridge consists of 1 meter long uniform homogeneous, okay, uniform homogeneous resistance wire which is stretched on a wooden board. Okay, which is stretched on a wooden board. लक्षात घ्या, म्हणजे मीटर ब्रिज मध्ये सगळ्यात महत्वाचा जो एलिमेंट आहे तो एलिमेंट काय आहे, इट कन्सिस्ट ऑफ ए 1 मीटर लॉंग रेजिस्टन्स वायर. दॅट इज द मेन एलिमेंट. सो रेड कलर मध्ये जे दाखवलेले आहे ती काय आहे, 1 मीटर लांबीची रेजिस्टन्स वायर आहे. ती एका वुडन बोर्डवर काय केलेली आहे, फिक्स केली. आणि ती कशी आहे, युनिफॉर्म आहे आणि होमोजिनियस आहे. युनिफॉर्म म्हणजे लेफ्ट टू राईट, त्याचा डायमीटर लेफ्ट टू राईट डायमीटर काय असला पाहिजे, कुठल्याही पॉइंटला डायमीटर मेजरमेंट केले तरी तेवढीच पाहिजे आणि मटेरियल सगळीकडे युनिफॉर्म असलं पाहिजे. सो इट कन्सिस्ट ऑफ 1 मीटर लॉंग युनिफॉर्म होमोजिनियस रेजिस्टन्स वायर विच इज स्ट्रेच्ड ऑन वुडन बोर्ड. आता रेजिस्टन्स वायर जी आहे ती कशापासून बनवलेली असणार आहे, इट इज जनरली मेड अप ऑफ नायक्रोम और मॅग्नानिन. नायक्रोम किंवा मॅग्नानिन पासून ही बनलेली असते, किंवा मॅग्नानिन अँड कॉन्स्टंटन जे आहे त्याच्या साहाय्याने बनवलेली असणार आहे. ओके, मटेरियल ऑफ वायर, रेजिस्टन्स वायर is magnanin or constantan. ओके, मॅग्नानिन किंवा कॉन्स्टंटन हे त्याचं काय असतं, मटेरियल असतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट इज 2 inverted L-shaped copper strips are fixed to the ends of this resistance wire. बघा, ही वायर झाल्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय येणार आहे, इन्व्हर्टेड एल शेप्ड कॉपर स्ट्रीप जे आहेत त्या काय केलेल्या आहेत, मीटर ब्रिजच्या लेफ्ट आणि राईट एंडला जोडलेल्या आहेत. ओके, 2 इन्व्हर्टेड एल शेप कॉपर स्ट्रिप्स are fixed to the ends of meter bridge wire. Meter bridge wire. ओके, म्हणजे मीटर ब्रिज वायरच्या 2 एंडला 2 इन्व्हर्टेड एल शेप्ड कॉपर स्ट्रीप बसवलेले आहेत. त्याचबरोबर इथं आणखी काय आहे, एक थर्ड मिडल स्ट्रीप इथं फिक्स केलेली आहे 2 इन्व्हर्टेड एल शेप्ड कॉपर स्ट्रीपच्या मध्ये, जेणेकरून काय होईल, एक लेफ्ट साइडला एक गॅप तयार होईल आणि राईट हँड साइडला एक गॅप तयार होईल. म्हणजे लेफ्ट अँड राईट गॅप तयार होण्यासाठी काय केलेली आहे, आणखी एक कॉपर स्ट्रीप मध्ये बसवलेली आहे. ओके, सो दॅट इज द 4th पॉइंट. Point number 4. A third copper strip is fixed between, third copper strip is fixed between 2 inverted L shape copper strips
so as to form left and right gap. म्हणजे लक्षात येते का बघा, थर्ड कॉपर स्ट्रिप इज फॉर्म सो दॅट लेफ्ट गॅप अँड राईट गॅप इज फॉर्म. आता लेफ्ट आणि राईट गॅप फॉर्म झाल्यानंतर काय करायचं आहे, लेफ्ट गॅप मध्ये जनरली काय करतोय आपण, अननोन रेझिस्टन्स विच इज टू बी मेजर्ड इज कनेक्टेड. इथं लेफ्ट गॅप मध्ये काय करणार आहे आपण, अननोन रेझिस्टन्स जोडणार आहे जो आपल्याला मेजर करायचा आहे. Unknown resistance is connected in the left gap and a known resistance is connected in the right gap. Unknown resistance X, known resistance R. This is point number 5. Unknown resistance X is connected in left gap and known resistance is connected in right gap. Okay, unknown resistance X is connected in left gap, known resistance R, here known resistance is capital R, is connected in the right gap. Next construction मध्ये next point काय येणार बघा आता. One end of galvanometer is connected to middle strip. So this is a galvanometer whose one end is connected to the middle strip and other end is connected to a jockey. Okay, other end is connected to a jockey. आता jockey म्हणजे काय असतं, jockey is nothing but it is a rod having a certain knife edge. एक रॉड असतो जनरली कॉपरचा बनलेला असतो आणि त्याला काय असते, एक शार्प एज असते, नाईफ एज असते. ओके, म्हणजे जॉकी जे आहे ते त्या वायरवर काय करणार आहे, आपण तिथे टच करणार आहे, लक्षात घ्या. आणि नाईफ एज का पाहिजे, कारण आपल्याला नाईफ एज असेल तर एक्झॅक्टली कुठं ती टच झाली हे मेजरमेंट करता येते. थिकनेस जास्त असेल तर एक्झॅक्टली किती सेंटीमीटर किंवा किती मिलीमीटरला ते टच झालेला आहे ते आपल्याला कळणार नाही. जॉकी म्हणजे एक रॉड असतो, एका वायरला, कॉपर वायरला जोडलेला रॉड असणार आहे, हॅव्हिंग a sharp edge. So next बघा, one end of galvanometer is connected to middle strip. Yes, sir. ओके, म्हणजे आता गॅल्व्हॅनोमीटर इथं मध्ये जोडायचं आहे, लक्षात घ्या. आणि गॅल्व्हॅनोमीटरचं एक जे टर्मिनल आहे ते कुठं जोडायचं आहे, मिडल स्ट्रिपला जोडायचं आहे. ओके, अँड अदर टर्मिनल is connected to a jockey. Other end is connected to a jockey. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा आणि शेवटचा आणखी एक महत्वाचा पॉइंट,
शेवटचा नाही, महत्वाचा पॉईंट काय आहे, आता जॉकी कुठं टच झाली आहे मीटर ब्रिज वायरला त्याचे मेजरमेंट आपल्याला एक्सपेरिमेंट मध्ये करावे लागते. आणि ते मेजरमेंट करण्यासाठी काय केलेलं आहे, तिथे एक मीटर स्केल जी आहे ती मीटर ब्रिज वायरला पॅरलल तिथं जोडलेलं आहे, मीटर स्केल. सो मीटर स्केल इज लाईक दिस. मीटर स्केल जे आहे ती या पद्धतीनं त्याला पॅरलल, एक्झॅक्टली पॅरलल काय केलेली आहे, जोडलेली आहे मीटर स्केल. So this is a meter scale having certain reading like this. Like this, meter scale is fixed parallel to the meter bridge wire. आणि हे कशासाठी, नाईफ एज एक्झॅक्टली नाईफ एज सॉरी जॉकीची जी नाईफ एज आहे ते एक्झॅक्टली कुठं मीटर ब्रिजवर टच झालेली आहे लेफ्ट हँड पासून. म्हणजे इकडे रिडिंग किती असणार आहे, 0 असणार आहे आणि इकडे किती असणार आहे, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. या पद्धतीनं रिडिंग असणार आहे. A meter scale is fixed parallel to meter bridge wire, okay, to do the measurement of the jockey. And last point काय आहे, याचं वर्किंग होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता इथं एक सेल जोडावं लागणार. ओके, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं येणार बघा, या पद्धतीने येणार आहे. एक बॅटरी, त्याच्यानंतर एक की, आणि एक रिओस्टॅट. याचे सिरीज कॉम्बिनेशन आहे. EMF E, की K अँड सिरीज रेझिस्टन्स RH. ओके, यांचं सिरीज कॉम्बिनेशन जे आहे ते कुठे जोडलेलं आहे, त्या मीटर ब्रिज वायरच्या 2 टर्मिनल मध्ये जोडलेलं आहे. इथे एक एंड जोडलेला असणार आणि इथे एक एंड जोडलेला असणार. ठीक आहे. सो दिस इज द कम्प्लीट सर्किट डायग्राम ऑफ द मीटर ब्रिज. कम्प्लीट सर्किट डायग्राम दिसली का बघा. ओके, तर शेवटचा पॉईंट काय येणार आहे, सिरीज कॉम्बिनेशन ऑफ EMF E, की K अँड rheostat RH म्हणजे variable resistance RH is connected across the meter bridge wire. Okay, so this is point number 8. Series combination of EMF E, key K and rheostat म्हणजेच काय, सिरीज रेझिस्टन्स. ओके, which is variable. Series resistance RH is connected. हे जे सिरीज कॉम्बिनेशन आहे ते काय केलेलं आहे, कनेक्टेड अक्रॉस वायर, मीटर ब्रिज वायर, अक्रॉस मीटर ब्रिज वायर. ओके, सो इन दिस वे टोटल अरेंजमेंट ऑफ मीटर ब्रिज इज देअर. म्हणजे एक्झाम मध्ये मीटर ब्रिज जर विचारलं तर तुम्हाला एवढे पॉइंट्स लिहावे लागतील आणि लक्षात ठेवायला हे पॉइंट्स खूप सोपे आहेत. ओके, काय काय सांगितलं बघा. Meter bridge is the modification of Wheatstone network and it works on the principle of Wheatstone's network. Okay, it consists of 1 meter long uniform homogeneous resistance wire. Okay,
बघा पुन्हा एकदा सांगतोय, कन्स्ट्रक्शन कुठून स्टार्ट करायचं आहे. पहिला पॉईंट जो आहे तो काय आहे, इट इज मॉडिफिकेशन ऑफ हेडस्टोन नेटवर्क आहे. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ हेडस्टोन नेटवर्क. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय येणार आहे, रिलेटेड टू दिस वायर, मीटर ब्रिज वायर. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ 1 मीटर लॉंग uniform homogeneous resistance wire which is stretched on a wooden board, BOARD, which is stretched on a wooden board. Wooden board वर ते stretch करून fix केलेला आहे. And generally material of this resistance wire is magna-nin or constant ton. This is the material. After that next meter bridge wire झाल्यानंतर काय येणार आहे, 2 inverted L-shaped copper strips are fixed to the ends of the meter bridge wire, and a third copper strip is fixed between 2 inverted L-shaped copper strips, okay, so as to form left gap and the right gap. So in left gap generally unknown resistance is connected and right gap known resistance is connected. After that, one terminal of the galvanometer has 2 terminals, okay, one terminal of the galvanometer is connected to the middle copper strip and other end is connected to the jockey. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मीटर स्केल इज फिक्स्ड पॅरलल टू द मीटर ब्रिज वायर. मीटर स्केल जे आहे ते काय केलेले असणार आहे, मीटर ब्रिज वायरला पॅरलल मध्ये बसवलेली असणार आहे. ओके, म्हणजे 0 of the meter scale should be exactly at the left end and 100 centimeter mark of the meter scale should be exactly at the right end. आणि त्याच्यानंतर मग शेवटचा पार्ट काय राहिला, series combination of EMF E, key K and rheostat RH is connected across the meter bridge wire. म्हणजे मीटर ब्रिज वायरच्या अक्रॉस म्हणजे मीटर ब्रिज वायरला हे सिरीज कॉम्बिनेशन तुम्हाला जोडायचं आहे. सो दिस इज द कम्प्लीट कन्स्ट्रक्शन ऑफ द मीटर ब्रिज वायर. लक्षात आलं का बघा, कम्प्लीट कन्स्ट्रक्शन. हा, तर या पद्धतीने हा मीटर ब्रिज आहे. मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन सगळ्यांना समजलं असेल, ओके, अशी मी आशा करतो. इथं मीटर ब्रिज. आता याचं इक्वेशन काय येतं ते बघूया थोडस. इक्वेशन, फॉर्म्युला ऑफ द मीटर ब्रिज और एक्सप्रेशन ऑफ द मीटर ब्रिज काय आहे बघा. एक्सप्रेशन ऑफ मीटर ब्रिज, एक्सप्रेशन ऑफ द मीटर ब्रिज. ठीक आहे, एक्सप्रेशन ऑफ मीटर ब्रिज आपल्याला बघायचं आहे. द एक्सप्रेशन ऑफ द मीटर ब्रिज कसं येणार बघा. तर पुन्हा एकदा अननोन रेजिस्टन्स कनेक्टेड इन लेफ्ट गॅप, नोन रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन राइट गॅप अँड सुटेबल व्हॅल्यू ऑफ RH इज ऍडजस्टेड अँड की K इज क्लोज्ड. की काय करायची, क्लोज करायची. बघा एक्सप्रेशन काढण्यासाठी अननोन रेजिस्टन्स जो आहे तो पुन्हा एकदा काय करायचा आहे, त्याचं स्टेटमेंट लिहा. अननोन रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन लेफ्ट गॅप and known resistance is connected in right gap. ओके, अननोन रेजिस्टन्स लेफ्ट गॅप मध्ये जोडायचं, नोन रेजिस्टन्स राईट गॅप मध्ये जोडायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं, ते सर्किट अरेंजमेंट त्या पद्धतीने मीटर ब्रिजची करायची आणि सुटेबल व्हॅल्यू RH ची सुटेबल व्हॅल्यू ऍडजस्ट करायची. RH ची सुटेबल व्हॅल्यू काय ऍडजस्ट करायची, कारण गॅल्व्हॅनोमीटर इज अ डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, जास्त करंट जर गॅल्व्हॅनोमीटर मधून पास झाला तर काय होऊ शकतं, गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो बर्न होऊ शकतो, जळू शकतो. त्याच्यामुळं अशा प्रकारे करंटची व्हॅल्यू ठेवावी लागेल की जेणेकरून गॅल्व्हॅनोमीटर मधून जास्त करंट पास होणार नाही.
Okay, so next point is suitable value of RH is adjusted. And key K is closed. की के क्लोज करायची आहे, सुटेबल व्हॅल्यू RH ची ऍडजस्ट करायची, की के क्लोज करायची आणि काय करायचं आता and jockey is tapped on meter bridge wire. जॉकी जे आहे ते काय करायचे, मीटर ब्रिजच्या वायरवर काय करायचे, टच करत जायचं, म्हणजे लेफ्ट एंड पासून राईट एंड पर्यंत स्लाइड करत जायचं नाही. सुरुवातीला एका पॉइंटला टच करायचं, मग पुढच्या पॉइंटला टच करायचं, मग पुढच्या पॉइंटला टच करायचं. कधीपर्यंत टच करायचं, जोपर्यंत गॅलव्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवत नाही तोपर्यंत. Suitable value of RH is adjusted and key K is closed and jockey is tapped on meter bridge wire until we get null deflection म्हणजे zero deflection of galvanometer. Until we get the zero deflection of galvanometer. आणि zero deflection मिळाल्यानंतर hence balancing length L is measured. म्हणजे जिथं जॉकी टच केल्यानंतर गॅलव्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो, ओके, त्या ठिकाणी काय करायचं, त्या ठिकाणची असणारी लेंथ जी आहे ती लेफ्ट हँड साइडची पासूनची असणारी लेंथ किंवा मीटर स्केलवर असणार जे रिडिंग आहे ते काय करायचं, नोट डाऊन करायचं, मेजर करायचं. बॅलन्सिंग लेंथ इज मेजर्ड. आता ज्यावेळी गॅलव्हॅनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवणार त्यावेळी काय होणार आहे, बॅलन्सिंग कंडिशन मिळणार. ओके, व्हेन गॅलव्हॅनोमीटर shows null deflection, when galvanometer shows zero deflection, meter bridge is said to be balanced. Meter bridge is said to be balanced. मीटर ब्रिज काय असणार आहे, बॅलन्स्ड असणार आहे. आता पुन्हा एकदा बघा, मीटर ब्रिजची डायग्राम कशी आहे बघा. ओके, इथं बघा सुरुवातीला इकडे काय आहे, अननोन रेजिस्टन्स आहे. ओके, इकडे काय आहे, नोन रेजिस्टन्स आहे. सो दिस इज X, दिस इज R. म्हणजे सिंपल डायग्राम या पद्धतीने देखील आपण काढू शकतो. आणि गॅलव्हॅनोमीटर इथं आहे, जॉकी सपोज इथं टच केलेली आहे, तर ही लेंथ जी आहे ते आपल्याला मीटर स्केलवर मिळणार आहे. दिस इज लेंथ L. ठीक आहे, तर इकडची लेंथ काय येणार, मग टोटल मीटर स्केल किंवा टोटल मीटर ब्रिज वायरची लेंथ किती आहे, 100 आहे ना, तर इकडची 100 मायनस L येणार. ओके, आता ही रेजिस्टन्स वायर आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइडचा रेजिस्टन्स काहीतरी असणार ना, दॅट इज इकडचा रेजिस्टन्स सपोज RX असेल आणि इकडचा रेजिस्टन्स सपोज RR असेल. ठीक आहे, तर बघा इथं कसं होणार आता, लेट सिग्मा इज रेजिस्टन्स पर युनिट लेंथ of wire, of meter bridge wire. मीटर ब्रिज वायर. ठीक आहे, मीटर ब्रिज वायरचा रेजिस्टन्स किती आहे, सिग्मा आहे, पर युनिट लेंथ, म्हणजे प्रत्येक युनिट लेंथला रेजिस्टन्स किती आहे, सिग्मा आहे. अँड देअरफॉर RX किती येणार बघा, RX
इज इक्वल टू सिग्मा इंटू यल येणार, कारण सिग्मा म्हणजे काय आहे, ओके, सिग्मा म्हणजे काय आहे, द रेजिस्टन्स पर युनिट लेंथ आहे. सो आर एक्स इज इक्वल टू सिग्मा इंटू यल येणार ना, कारण सिग्मा म्हणजे काय असतं, रेजिस्टन्स डिवायडेड बाय लेंथ असतं. सो रेजिस्टन्स बरोबर सिग्मा इंटू यल येणार. सो लेफ्ट हँड साइडचा जो रेजिस्टन्स असणार, मीटर ब्रिज वायरच्या लेफ्ट हँड साइडचा रेजिस्टन्स असणार आहे सिग्मा इंटू यल, अँड राईट हँड साइडचा जो रेजिस्टन्स असणार आहे दॅट इज आर आर, वायरचा राईट हँड साइडचा रेजिस्टन्स आर आर जो असणार आहे तो सिग्मा इन ब्रॅकेट काय येणार आहे, 100 मायनस यल येणार, 100 मायनस यल. ओके, आता बघा हे एक प्रकारचं व्हेटस्टोन नेटवर्क आहे, कारण का इथं वर रेजिस्टन्स एक्स, इकडे रेजिस्टन्स आर आहे. ओके, हे बघा हे आपण असं काढू शकतो, इथं रेजिस्टन्स किती आहे, एक्स आहे, इथं रेजिस्टन्स किती आहे, आर आहे, त्याच्यानंतर इथं रेजिस्टन्स किती आहे, आर एक्स आहे, ठीक आहे, आणि इकडे रेजिस्टन्स किती आहे, आर वाय आहे, हे रेजिस्टन्स आहेत, आणि मध्ये गॅल्व्हॅनोमीटर, बरोबर आहे ना, असंच ते सर्किट आहे. सो इन बॅलन्सिंग कंडिशन काय लिहू शकतो आपण, इन बॅलन्सिंग कंडिशन काय होणार बघा, एक्स बाय आर इज इक्वल टू आर एक्स बाय आर वाय येणार, सॉरी आर आर येणार. ओके, आर एक्स बाय आर आर, एक्स बाय आर इज इक्वल टू आर एक्स बाय आर आर येणार आहे, ठीक आहे. अँड देअरफॉर एक्स बाय आर इज इक्वल टू आर एक्स म्हणजे सिग्मा इंटू यल येणार, आणि आर आर म्हणजे काय येणार आहे, सिग्मा इन ब्रॅकेट 100 मायनस यल, त्याच्यामुळे सिग्मा सिग्मा गेट कॅन्सल, अँड एक्स बाय आर इज इक्वल टू यल अपॉन 100 मायनस यल. ओके, सो आता याच्यामध्ये बघा यल आपल्याला माहिती आहे, यल आपल्याला माहिती आहे, बॅलन्सिंग लेंथ आपण मेजर केली आहे, आर ची व्हॅल्यू देखील आपल्याला माहिती आहे, आणि अशा प्रकारे अननोन रेजिस्टन्स एक्स जो आहे तो आपल्याला मेजर करता येतो. ओके, so in this way we can measure unknown resistance. Unknown resistance is measured. ओके, ठीक आहे, तर या पद्धतीने हा मीटर ब्रिजचा सगळा पार्ट आहे. ओके, समजला का मीटर ब्रिजचा पार्ट.